नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. तर आत्ता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आमचा दुसरा दिवस आहे इथं. आम्ही झालेलो आहे रेडी आणि आत्ता निघणारे आम्ही कुठल्या नॉर्थ हम्पी साईडला. तर आम्ही रिक्षावाल्याला फोन केला होता, तो येतोय थोड्या वेळामध्ये. तवर बसा निवांत. रिक्षावाला आलेला आहे बाहेर आणि आवरून झाले. चला आम्ही आलोय. चला निघू. चलो लेट्स गो. कुलूप बिलूप लाव रे. बॅग घे. तर समोरच आहे बघा रिक्षावाला पण. तेव्हा आम्हाला तिथं जायचं आहे आणि आम्ही आत्ता इथं आहे. आम्हाला रिक्षावाल्यांनी तिथं सोडलंय. आता इथनं वरती चाललोय हळूहळू. आणि रिक्षामध्ये येऊस असली तर थंडी वाजत होती. बरं आवडते ते काढाचा घातलेलं आहे. मी आधी सूरज तर पार हाता सॉरी पण थंडीला गेले होती एवढं सांगायचं. सापे मित्रांनो कसा चाललाय कमान. चालत पळत गेलो ना नाही नाही. फुटवेअर नॉट अलाउड. चपला काढायला लागते ना आपल्याला. झाली आमची सुरुवात वर जाण्याची. दम लागला अमन. दम लागलाय सुरुवात दम लागलाय. तुझ्या थांबायचं आहे का थोडं विचारायला आम्हाला. तुला थांबायचं अमन. मी चलतो थांबत तुम्ही जाऊ पुढे. ओके उठले मित्रांनो थोडंच आहे ना सनराईज होणार आहे. आम्ही ज्यासाठी आलो आहे खरं तर मेन सनराईजसाठी आलेलो आहे. आणि सकाळी 4 वाजता उठून 5ला रिक्षा बोलवली. देवी एवढ्यावर चढायचं अजून चढायचं. वा जय श्रीराम. चलो. कसं येतंय जय श्रीराम. अजून बघ कवडा राहिला डोंगरवर. चल थोडंच राहिलेलं आहे भाई. काही सूरज पाणी थोड्याच वेळाने आहे ना आता सनराईज होणार आहे. दाखवतो तुम्हाला. तर आत्ताचा एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. व्ह्यू बघा मित्रांनो. अंजनाद्री पर्वत वरती आम्ही सनराईज बघायला. आता थोडाच वेळ फक्त आणि नंतर आम्ही इथं मारुतीरायांचं दर्शन करायला जाणार आहे. इथं ना मारुतीरायांचं जन्मस्थान आहे मित्रांनो. तुम्हाला माहितीच असेल मंदिर. सनराईज झालेला आहे पण माकडं लय आलेली आहे तिथं. फोन वगैरे घेऊन चालला. आपला फोन आतमध्येच ठेवतो. थोडं लागलं. मित्रांनो दिसतंय का तुम्हाला. या व्ह्यू साठी थांबलेलो आहे आम्ही.
सूर्य दिसतोय ना. सूर्य वाटतच नाही नाव वाटत असं ते डोंगरातून काहीतरी बाहेर हा ना. मला तर शिवलिंग दिसतं. ഒന്നിങ്ങനെ എത്തുമ്പോൾ ക്യാൻസൽ നമുക്ക് ക്യാൻസൽ ആവില്ലേ അത് എടുത്ത് കിട്ടുമോ हो येतो ना हळूहळू बाहेर. हा ना. स्कूल आम्ही ना या व्ह्यू साठी इथं येऊ सकाळी 4 वाजता उठलेलो. ह्या व्ह्यूसाठी इथं येऊन तर आहे ना एकदम मस्त वाटलंय. आता पुढं जाणार आहे. आज फ्रायडे, उद्या जर आम्ही इथं आलो असतो तर लय गर्दी होती का तर सॅटर्डेला, म्हणून म्हणलं. आणि इथं बघा ना कोणतरी पेंटिंग काढून गेलं, लय भारी पेंटिंग काढलेली आहे ती. एक मिनिट बघू. आणि आता आम्ही परत इथनं निघालोय. आता कुठं जायचं रे? रिक्षावाला जिथं देईन तिथं जाणार आहे. चला मित्रांनो, इथला काय व्ह्यू आहे. एक मिनिट. अंजनाद्री पर्वत. आता आम्ही आहे ना अंजनाद्री पर्वतावरतून खाली उतरून आहे ना पंपा सरोवरवरती आलेलो आहे. तर हे बघा रिक्षावाल्यांनी आम्हाला तिथं सोडले. दाखवतो तुम्हाला इथला व्ह्यू कसा आहे. हे बघा. आणि इथं मंदिर वाटतं आहे ना सूरज? लक्ष्मी मंदिर आणि वर लक्ष्मी मंदिर आणि वरती तिथं पण आहे. शबरीने रामाला बोरं खाऊ घातली ती जागा आहे. हा ती जागा. हे बघा मित्रांनो, मंदिर तिथं पण जायचंय. पहिलं मंदिरात जाऊन येतो. मंदिर तर दाखवलं तुम्हाला. आता चाललोय शबरी आश्रम मध्ये. वरती आलो मित्रांनो. इथनं पुढे रस्ताच नाही. आम्हाला वाटलं तिथं जायचंय पण ते आहे खाली. आता परत इथनं खाली जातो आणि तुम्हाला दाखवतो शबरी. हो का मित्रांनो, ही गुफा आहे ती. शबरी हा. अजून एवढाच इतिहास आहे. आतमध्ये नाही जाऊ शकत. पाया पडा. आतमध्ये तर नाही जाऊ शकत. तिथं आत काय माहित नाही म्हणून आपलं चलो अभि. आता इथनं आम्ही चाललो नेक्स्ट स्पॉटला, जो की मला माहित नाही. ते सूर्यालाच माहिती सगळं. त्यांनी प्लॅनिंग केलेली, PDF पाठवलेली. पण कोण वाचत बसते PDF? आम्ही नाही, रिक्षावाला सांगा तसं जायचंय. हा. आता रिक्षावाला जिथं नेईन तिथं जाणार, एक स्पॉट एक्सप्लोअर करणार आणि तुम्हाला पण थोडंफार दाखवणार. का तर हा व्हिडिओ लय मोठा बनणार आहे. आणि आपल्याला एक्झिबिशनमध्ये पण जायचं आहे, जो की मी आदल्या व्हिडिओमध्ये टाकलेलं. तिथं नाही गेलो. नाही गेलो तिथं, पण नाही गेलो. सूरज तिथं चल, तिथं बघू द्या काय आहे. काहीच नाही तिथं. तर चलो आम्ही नेक्स्ट स्पॉट. आम्ही जात होतो. आम्हाला आहे ना हा हापसा दिसला. आम्हाला बादली कुठे जाऊ? आम्हाला डाऊट पडला इथं बादली कशी लावतात. तावा एक मिनिट. बादली किती कुठं लावायची? नक्की काय, जाऊ दे.
तर मित्रांनो आम्हाला इथं रिक्षावाल्यानं सोडलेलं आहे आणि इथं दुर्गादेवीचं मंदिर आहे. गणेश मंदिर पण आहे. गणेश मंदिर पण आहे, दुर्गादेवीचं मंदिर आहे आणि वाली केव्स पण आहेत. तुम्हाला दाखवतो. ओके, तिन्ही फोटो दिलेत. बघ ना इथं भाई हे एवढं चढायला कसं तरी व्हायला लागले रे. ताण यायला लागलाय. आज्ञामाळ असतं ना, लगोरी वगैरे बनवतात ते लोक बघ ना. पण हे कसं विषय असतो रे लगोरी? लगोरी नाही, इथं दगड बघ, दगड मोठमोठ्या दगडांची रचनाच लगोरी टाईप. हा ना. यांचं काय इकडं जायचं पहिलं आपल्याला, वरती जायचं इथं. लगोरी करायची ना. आज आम्ही नुसतं पायऱ्या सोडतोय. उद्या ना पायाची काय खरं ना असं वाटायला, पायाची वाचे भाई उद्या. हे कसं चालतात बघा. कशी दौलत ऍक्टिंग करतोय तुमच्या समोर. मला कमेंट मध्ये सांगा हे काय लिहिलेलं आहे. वर जायचंय. मित्रांनो आलोय दुर्गादेवी मंदिरापाशी. मग दाखवतो तुम्हाला. दुर्गादेवीचं तर दर्शन झालेलं आहे. आता वाली गुफात चालू आहे. हे बघा बॅक साईडला माझ्या स्टोरी दिलेली आहे. हे बघा, तुम्ही ऐकली असन. तुम्हाला ना ही स्टोरी अमन एक्सप्लेन करेन. अमन स्टोरी सांगितली. कुठली स्टोरी? वाली गुफाची. वाली गोष्टी काय म्हणतात? किल्ला आहे हा. बरोबर आहे अमन. हा हे का ते ना, मला वाटत सर वीर आहे बघा इथं. वीर इथे वीर. म्हणलं रे ग्रह दिशा नाही, ग्रह मग तो 8-9 दिशा म्हणला परत नंतर. 9 ग्रह तेच म्हणलं. दिशाच्या वेळेस तर 8 म्हणले होते. आपल्या प्लॅनेट 9च्या 9 प्लॅनेट, सूर्य ग्रह. वे टू वाली केव. चला वाली मित्रांनो बघा इथं स्टोरी दिलेली आहे यांनी. बॅटल ऑफ वाली अँड इल्युजरी वाचून घेतो. डेव्हिल, मायावी डेव्हिल डेथ. वाली केव पशी आलेलो आहे. हे बघा केवढी दगड आहे ती. चला आतमध्ये चला. वेट वाली. हो हो. टॉर्च मार रे सोरच्या, मला दिसत नाही. हे इथं बी दिसत नाही. बस काय गुफा आहे. हा ना. बघ इथं बघ. काय नाही, माकडाची मूर्ती. हा इकडे बघ. ते काय? तेच ते. तेच वाटतं. चला सूरज मला दाखव जरा. मला दिसत ना ते. आता ते पुढे कर. काय होत? आता जी आमची लिस्ट काढलेली, म्हणजे सूरजनी जी लिस्ट काढलेली त्याच्यामधनं बऱ्यापैकी आमचं फिरून झालेलं आहे. वाली केव्स पण आता फिरून झालेलं आहे. पण आता बघू पुढं अजून काय काय आम्हाला दिसतं. आता निघालो आम्ही इथनं.
आता पुढं कुठला स्पॉट आहे का, रूमवरती जायचं आहे. मग तिथनं फ्रेश होऊन आता आज उत्सव पण आहे, उत्सवला पण जायचं आहे. आज म्हणजे बेकार फिरणं होणार आहे आमचं. व्ह्यू मस्त इथला. आत्ता आम्ही आलेलो चिंतामणी टेम्पल आणि ते म्हणले की तिथं जे थांबा एक मिनटं, तिथं जे तो डोंगर दिसतं ते ना, तिथं मध्ये युद्ध झालेलं. तर रामानी बाण मारलेला नाही का, आणि इथं सगळे हे करत होते ना रे, मेडिटेशन. मीटिंग चालू होती. तर म्हणून या टेम्पलचं नाव चिंतामणी टेम्पल पडलेलं आहे. चिंतित होते ना हां, कसं आता. आणि तिथं युद्ध चाललेला त्या दोन डोंगरांच्या मध्ये तिथं. तर आता आतमध्ये जातो, तुम्हाला दाखवतो काय काय आतमध्ये. शिव मंदिर आहे पहिलं, आणि वरती परत जाणार आहे नंतर. पहिलं मंदिरात जाऊन येतो. चल, या मंदिरामध्ये आलतो. तो मंदिर दाखवतोय. आत्ताच आम्ही ते महादेवाच्या मंदिरात जाऊन आलतो आणि जस्ट थोडंसं वरती आलो या मंदिरामध्ये, म्हणजे पायऱ्या चढून. श्री स्वामी समाज मंदिर हैदराबाद. आणि इकडं व्ह्यू. काय व्ह्यू आहे राव. आणि तिथं युद्ध चाललेलं म्हणत होते. दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता नदीकडे चाललेलं आहे. तुंगभद्रा नदी आहे ती. पहिलं इथं अजून मंदिर आहेत, जाग्यावरती मंदिर आहे तिथं. दगडात मंदिर आहे मित्रांनो, हो का. आम्हाला आत्ता दिसले. चाललोय आता आम्ही तिथं, बघतो ते कशाचं मंदिर आहे का काय. आम्ही आत्ता नाही, ते एक अजून एक गुफा आहे तिथं चाललंय. ओके, इथं गुफामधनं जाऊन म्हणतात ते इकडं जा म्हणून. पहिलं गुफात जातोय. राम गुफा म्हणते त्याला. वा, ओ हो 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 मित्रांनो बघा. हा, चिंतामणी सुप्रिया मीटिंग आहे येवाला. रावण सीता मिळते ना, राम लक्ष्मण अण्णा इधर बेटी सीता चिंता करता चिंतामणी सभ्य मीटिंग येत मला. नदीपाशी आलेलो आहे बघा आता. आपण बसलेले पाय काढून बसले तर मस्त गार पाणी आलंय. तिघ जण पाण्यात पाय टाकून बसले आणि इथला व्ह्यू नाद. इथला हालू वाटत ना आम्हाला, पण काय करणार, हालायला लागणार. अजून 2 दिवस आहे इथं. इकडं नाही हा, आता इकडं नाही येणार आता डायरेक्ट. तिकडच्या शेजार भारी. हा, हे भारी. तिकडची सिनियर वगैरे खूप भारी. बघू आता इथं अजून कुठं जायचं आहे आणि परत मग रूमवरती जाऊन थोडा आराम करणार आहे. आणि तिकडून आम्ही आलेलो आहे गगन महालमध्ये. तर गगन महालमध्ये एंट्री करणार आहे आणि गगन महाल नंतर आपण कुठं जाणार आहे तिकडचं ते रंगनाथन टेम्पल. कुठलं? रंगनाथन टेम्पल. रंगनाथन टेम्पल. चल, वेलकम टू गगन महल. 10 रुपये नाही, हां तिकडे भेटू एंट्री ती स्कॅन. आणि गगन महलमध्ये जायला ना तिकीट आहे पर पर्सन 10 रुपये. आपण पेमेंट करतो सांगायला बरं. तेच. आणि आता आतमध्ये बघण्यासारखं आहे का नाही आहे काय माहिती, असं मला वाटतं. बघू. गगन महल काय माहिती काय. त्यांचा एक पाय नाही, तिकडे दोन्ही पाय नाही. एंट्रीला पाणी होतं पण पाणी संपलं वाटतं तिथलं. आत्ता केलेलं वाटते. हां, दार आत्ताच आहे. आतमध्ये बघण्यासारखं तर वाटतंय. होई साखळ्या.
तिकडं तिथनं आलोय वरती चाललोय आता तिथं. अरे महलमध्ये आहे ना, आम्ही 10 रुपये देऊन आतमध्ये आलो. आतमध्ये आल्या आतमध्ये जस्ट एंट्री केली महलच संपला. वरती आलो, वरती तुम्ही आत्ता बघितलं व्हिडिओमध्ये काहीच नाहीये. आता अजून वर चाललोय बघायला काय आहे का. खाली पण जायला रस्ता आणि वर बी जायला रस्ता. अजून वर. इथं जायला रस्ता. झालं संपलं, काहीच नाही महलमध्ये. मला वाटलं काहीतरी इंटरेस्टिंग असेल नाही का गगन महलमध्ये, पण काहीच नाही. म्हणजे असं वाटतं बिल्डिंगमध्ये आलोय. आणि इथं राहायला तरी कोण काय आहे का? हा, आणि इथं बघण्यासारखं पण काही नाहीये खरंच. काहीच नाही. स्पेस बघ केवढी. जाऊ दादा काय. गगन महल नंतर आता रंगनाथा टेम्पल मध्ये चाललेलो आहे. समोरच आहे, त्याच्या जस्ट अपोजिटला टेम्पल आहे. रंगनाथ स्वामी. रंगनाथा स्वामी टेम्पल. हा ज्योतिषस्तंभ बघा. ज्योतिष स्तंभ. चपला काढायचं. चला आतमध्ये. फाईट चालू आहे मित्रांनो. आम्ही आता ना नारळ पाणी प्यायला थांबलेलो आहे आणि घेतलं पण आहे. सूरजने पण घेतलं. माझं मधुवन मध्ये आलेलो आहे मित्रांनो. छोटे छोटे. जस्ट आत्ता घरी आलेलो आहे आम्ही 3 जण आणि एकदम निवांतपणे आमचं दर्शन झालेलं आहे सगळीकडं. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करतो. नॉर्थ हम्पीचा. नॉर्थ ना रे. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करतो नॉर्थ हम्पीचा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि तुम्हाला हम्पीचा उत्सव पण दाखवतो मी. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.